नमस्कार सगळ्यांना. तर मी काल गेले होते दवाखान्यात एन्जिओथेरपीवाले पैसे माझा हात आकडलेला आहे. तर एन्जिओथेरपीवाले पैसे ते हात म्हणजे आमनं सरळ येऊन जाते म्हणून डॉक्टरनं बोलले. तिथं मी कंपनीत राहत होते. ही डांबरिंग कंपनी असते. त्या कंपनीमध्ये किटूचे पप्पा काही की सुपरवायझर आहेत. तर मी गेलेली आहे जळून. हे माझ्या गळ्यापाशी तुम्हाला असं दिसतच असते. थोडं मलम वगैरे लावले. सध्या गळ्यात काही घालायला जमत नाही. पोटापर्यंत असं कपडे पण नाही घालायला जमत. पण थोडंसं ते आकडून जातात म्हणून कपडे घालायला लागते. खूप काही अशी अंगात होते, आग होती, आग पण खूप होती. तर काल गेली होती आम्ही संध्याकाळी. तर कमेंटमध्ये सांगा मला. पहिले आम्ही राहत होते तिकडं इथं पांढरकडे रोडवर पारवा म्हणून गाव आहे. तिथं राहत होते. तिथून आता परत आले. माझी तब्येत नाही राहत होती तिथं. लई मला असं थोडंसं बाहेरचं वारं टाकलेल्यामुळं तब्येतच राही नाही. का ती जागा खराब होती का माहिती नाही. तर आम्ही यवतमाळमध्ये आलो. आता रूम करून राहतो. तर मी आजपासूनच सुरुवात करत आहे नवीन व्हिडिओला. तर माझे व्हिडिओ पाहायला तुम्ही कंटिन्यू राहा. कंटिन्यू बघत राहा. कसे ते व्हिडिओ येत आहे तर ते पण कमेंटमध्ये सांगा. असं पण सांगा की मी नवीनच व्हिडिओला सुरुवात करत आहे आजपासून. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे म्हणजे बोलणं वगैरे आवडत असेल तर ते पण सांगा. खराब म्हणजे बोलता येत नाही का असं बरेचसे लोक कमेंटमध्ये टाकतात. पहिले बोलून घे, पहिले शिकून घे, असं तसं. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी आजपासूनच सुरुवात करत आहे. हा माझा पहिला दिवस आहे व्हिडिओ बनवायचा. आजपर्यंत म्हणजे यूट्यूब खोललेलं आहे आपण, पण त्याच्यावर काही असे व्हिडिओ टाकलेले नाही आपण. तर शॉर्ट व्हिडिओ टाकत होते, शॉर्ट गाण्याचे व्हिडिओ टाकत होते शॉर्ट. तर आजपासून चालू केलेलं आहे आम्ही यूट्यूबवरती. तर कंटिन्यू बघत राहा माझ्या व्हिडिओले. कंटिन्यू मध्ये व्हिडिओ पाहायला पण विसरू नका. तर चला, यायचा काय संबंध या दोघांचा? मी बोललो त्याला ठीक आहे, या दोघांचा काय संबंध आहे ते सांग. आता पुढच्या थांबायचा पहिली व्हिडिओ बघ. मला बोलायचा. हे आमचा बंटी, हे किट्टू. हाय करा. तर बंटी किट्टू दिवसभर दोघं खेळत राहतात. आता रूममध्येच खेळायला लागते कारण की बाहेर जाऊ शकत नाही. एवढं काही उन्हाळा आहे, ऊन पण खूप तापत आहे. हा अखेरीचा महिना आहे ना, या महिन्यात खूप ऊन तापतात. तर आम्ही काही की मग काल गेले होते. खूपच ऊन होता. संध्याकाळी 7:30 वाजले होते तरी एवढं ऊन म्हणजे असे सर्व काही गरम डक वापा लागे असते रस्त्यानं. खूप काही ऊन होतं आणि ती वापा पण मला जमत नाही माझ्या शरीराला. खूप काही आग होती अशी. दिवसभर बर्फ घासत राहते, बर्फ लावा, मलम वगैरे. पहा आमचा बंटी कसा झोपला. हाय कर बंटी.